छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मांस विक्री बंदीचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आणि त्यानंतर संभाजीनगरच्या सर्व चिकन मटण विक्रीची दुकानं बंद आहेत। टीव्ही सेंटर इथे राजीव गांधी मार्केटमधून या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी आढावा घेतलाय, बघूया। आज मांस विक्री बंदीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शहरातील सर्व जी मांस विक्रीची दुकानं आहेत आज बंद आहेत। सध्या आपण आहोत टीव्ही सेंटर भागातील राजीव गांधी मटन मार्केटमध्ये आणि या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता की या लाईनीने जेवढे दुकानं आहेत या सर्व मटणाच्या चिकन आणि मटनच्या दुकानं आहेत आणि त्या बंद करण्यात आलेल्या आहे, बंद ठेवण्यात आलेल्या आहे। याचं कारण असं आहे की जो पत्र काढण्यात आला होता महानगरपालिकेच्या वतीने त्याची भीती एक प्रकारे या सर्व मांस विक्रेता धारकांमध्ये पाहायला मिळते आणि त्याच नियमाचं पालन करत आज ही दुकानं बंद करण्यात आलेली आहे। या मांस विक्रीच्या दुकानामध्ये आपण काही मांस विक्रेता आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय तुम्हाला आदेश आले आहेत? महानगरपालिकेचा आदेश असल्यामुळे आम्ही दुकान सगळे बंद ठेवलेले। काय आदेश होता? आदेश असा होता की तुम्ही 15 ऑगस्ट रोजी तुमचे व्यवसाय आणि दुकान चिकन मटन सगळे बंद ठेवा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलीस आयुक्तांचं हे होतं। महानगरपालिकेचं कारण दिलं का त्यांनी तुम्हाला? कारण काही न सांगता आम्हाला एकच दिवसात नोटीस दिली आणि तुम्ही बंद पाळा म्हणून सांगितलं। त्याच्यामुळे आमचं खूप नुकसान झालेलं आहे। किती नुकसान झालं? 20-25 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे। किती दुकानं आहेत आणि इथे किती कर्मचारी आहेत? 15-18 दुकानात आहे आणि एका दुकानात 4-4 माणूस आहे। त्या प्रत्येक माणूस आमचं नुकसान झालेलं आहे। काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आज हा निर्णय? हा जो महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे हा गोरगरिबांच्या पोटावरती पाय देणारा निर्णय आहे। या निर्णयाच्या विरोधात सर्वांनी आवाज उठवलेलाच आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा जो निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आलात यांच्या भावना जाणून घेण्यासाठी हे स्वागतार्ह आहे। या निर्णयाचं आम्ही खंडन करतोय। हे गोरगरीब लोक आहेत ज्याच्यावरती यांचं घर चालतंय, ते घर आज त्यांचं भाडं आहे, घराचं भाडं आहे, दुकानचं भाडं हे कसं चालणार, कामगारांचा पैसा हे कसं चालणार, हे शासनाला कळायला पाहिजे होतं। याचा आम्ही विरोधच करतोय। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।